अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावान व कृपावान आहे। मी आज आपल्यासमोर रमजान आणि रोजा याबद्दल काही माहिती सांगणार आहे। जसे की आपल्याला माहीतच आहे की रमजानचा महिना सुरू झालेला आहे। सर्वात आधी मी ईश्वराचे आभार मानते की ज्याने आम्हाला पुन्हा एकदा हा महिना दिला। रोजे सुरू झालेले आहेत। मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। रमजान जो महिना आहे आणि हे रमजान महिन्यामध्ये जे 30 रोजे धरले जातात, तर हे 30 रोजे जे ईश्वराने ठेवलेले आहे, तर हे ईश्वराचा ह्याच्या मागे उद्दिष्ट काय आहे? रोजा जे आम्ही धरतो त्याच्या मागे उद्दिष्ट काय आहे? इस्लामची जी इमारत आहे ती 5 मूलभूत तत्वावर आहे। पहिला आहे कलमा म्हणजे एक ईश्वराला मानणे, आणि दुसरं नमाज, तिसरा रोजा, चौथी जकात आणि 5वा हज। रोजा जे आहे ते तिसरं मूलभूत तत्व आहे। तर ह्या रोजा ठेवण्यामागे उद्दिष्ट काय आहे हे मी आपल्याला सांगू इच्छिते। ईश्वर कुरानमध्ये म्हणतो, हे लोक हो, हे इमानधारक हो, तुमच्यावर मी रोजे अनिवार्य केले आहे, जसे की तुमच्या आधीच्या लोकांवर अनिवार्य केले होते। ते का? त्याच्यामागे उद्दिष्ट काय ईश्वराचं? ते का? तर तुमच्यामध्ये ईशभय निर्माण व्हावं। ईश्वराचं जे उद्दिष्ट आहे रोजे ठेवण्यामागे ते ईशभय निर्माण होणे, मानवामध्ये ईश्वराचं भय निर्माण करणे, हा ह्या मागचा मेन उद्दिष्ट आहे। तर आपण पाहू की रोजामुळे ईशभय कसं निर्माण होते। एक माणूस आहे, समजा तो रोजा आहे, त्याने उपास धरलेला आहे आणि तो घरात एकटा आहे। घरात सर्व खाण्याच्या वस्तू आहे, पिण्यासाठी आहे, त्याला खूप तहान लागलेली आहे, खूप भूक पण लागलेली आहे, पण तो एक घास सुद्धा गिळत नाही किंवा एक घूट पाणी सुद्धा घेत नाही। हे माणूस असो की मूल असो, तो हे अजिबात करणार नाही। तर का? तर ही जी भीती आहे, त्याला माहीत आहे की घरात कोणी नाही आहे, मला कोणी पाहत नाही आहे, पण जो ईश्वर आहे माझा, तुमचा, सर्वांचा, जो जगाचा नेता आहे, तो ईश्वर मला प्रत्येक वेळी पाहत आहे, माझ्या प्रत्येक कामाला तो पाहत आहे। हे आहे ईशभय। तर या रोजामुळे अशा प्रकारे मानवामध्ये ईश्वराला ईशभय निर्माण करायचं आहे। जर मानवामध्ये ईशभय निर्माण झालं तर तो प्रत्येक वाईट कृत्यापासून आपोआप दूर होत जातो। रोजा म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही आहे, त्याच्यासोबत मानवाला प्रत्येक वाईट कृत्यापासून दूर राहणे, आपल्या शरीराचे जे अवयव आहे, हात, पाय, कान, डोळे, ह्यांचा पण रोजा ठेवायचा आहे। कारण आपल्या हातांनी काही वाईट काम होऊ नये, डोळ्यांनी काही वाईट पाहू नये, तोंडांनी काही वाईट बोलू नये। तर हा रोजा आहे। ईश्वराला